राज्यातील सर्वात मोठा दूध भेसळीचा रॅकेट उघडकीस केला असताना त्यामध्ये अटक केलेले जे आरोपी आहेत त्यातला मुख्य जो सूत्रधार आहे तो सुशांत बबनराव हिंगे राहणार मंचर हा सगळ्यात मोठा सूत्रधार होता आणि यापासूनच ते सगळे काय दूध भेसळीचे जे काही पदार्थ होते, जे काही केमिकल होते ते इतर ठिकाणी जायचे आणि त्यामध्ये जवळपास 13 आरोपी अटक केले आहेत। ते आरोपी कोणकोणते आहेत आपण पाहूया। अटक केलेल्या आरोपीपैकी संदीप लोढा मंचर, विठ्ठल जाधव शिरूर, ठकसेन अरगडे पिंपळगाव खडकी, सतीश केंगजळे शिरूर, मनोहर ढमाले कडूस, चैतन्य भोर भोरवाडी, प्रमोद कडू अहिल्यानगर, अजित करंडे अहिल्यानगर आणि रोशन दरेकर अवसरी आणि जुन्नर तालुक्यातील हंडे आणि कुलवडे यांचा देखील यामध्ये समावेश आहे। अशी जवळपास हे जे काही दूध संकलन केंद्र होते हे भेसळयुक्त दुधामध्ये यांचं फक्त 600 लिटर दूध संकलन असायचं आणि ते जवळपास 4000 लिटर दूध ते त्या ठिकाणी बनवायचे आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवायचे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी भेसळयुक्त जे दूध आहे त्यामध्ये दही, तूप, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार करून ते ग्राहकापर्यंत पोहोचायचे। म्हणजे हे जे काही दूध जे भेसळ होतं हे जुन्नर आंबेगाव तालुक्यामधलं हे जे दूध आहे हे दूध कोणी घेत नसायचं, परंतु जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधली असणारी एक सगळ्यात मोठी जी डेअरी आहे त्या डेअरीमध्ये हे दूध घेतलं जायचं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। सर्व जे काही दूध आहे हे इतकं घातक प्रमाणे हे बनवलं जायचं आणि नागरिकांच्या लहान मुलांच्या आरोग्याशी हा खेळ अनेक वर्षापासून चालू होता। परंतु आता राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा प्रकरण हे जबाबदारी हाती घेतल्यापासून हा सगळा जो प्रकार आहे आता हा राज्यातला उघडकीस होत आहे आणि यामध्ये अनेक मोठे काय धागेदोरे लागतात का, याची जी पाळेमुळे आहेत ते पूर्ण राज्यामध्ये आहेत का, आता हा संशय या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि खरं तर हे जे दूध आहे हे दूध गेल्या अनेक वर्षापासून ही लोक बनवत होती आणि विकत होती